मना तेथे धावते, मना तेथे धावते, मना तेथे धावते, मना तेथे धावते, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राधे विठोबाचे पायी, राधे विठोबाचे पायी, राधे विठोबाचे पायी, राधे विठोबाचे पायी. काय काय पैसी या म्हणा परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. कधीतरी त्या मनाला खडसावलं, कधीतरी त्याला तिकडे परमेश्वराकडे जायला सांगितलं. माझ्या मनाला गोचंद संग, माझ्या मनाला गोचंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. या मनाला चित्ताला हळूहळू त्याची गोडी लागावी, हा सुरुवातीचा साधकावस्थेचा भाग आहे. मला असं वाटतं कोणत्याही क्षेत्रात तसं असतं. शेतकरी मंडळी आहेत, आता बैल कमी झाले, पण पूर्वीच्या काळामध्ये बैलाच शिकली. आणि मग नवीन एखादा घोडा जर का तो आता अवताला धरायचा असेल, गाडी बैलाला धरायचा आहे, टांग्याला धरायचं आहे, तर त्याला हळूहळू सवय लावावी लागते. ते जाणत्या शेतकरी मंडळींना विचार, सुरुवातीला ते झूक खांद्यावर सुद्धा राहू देत नाही, त्याला ते अजिबात नको वाटतं. मला वाटतं झूक खांद्यावर न घेणारा घोडा आणि कीर्तनाच्या मंडपात न येणारा घोडा नाही, पोरगा पोरगा सारखेच आहेत ना, दोघांची सुरुवात आहे. काय ना, ह्या मंडपात यायचं म्हणजे दास्ती वाटते, ते तिकडूनच पाहुण्यांना भेटतात. राम राम. आमच्या पाहुण्यांना काही नाद, हा नाद आहे म्हणजे काय, त्यांना सारखा कीर्तनाचा भजनाचाच नाद, काय कटकट ठेवतात. चला आपलं निघू. शेटे पाटलाचे कोणतेच पाहुणे तसे नाहीये, हे कंसात ध्यानात घ्या. पण कुठे कुठे असे पाहुणे असतात, त्यांना वाटतं काय बा हे कीर्तन, काय भजन. मला वाटतं आज जगातल्या सर्व तज्ञ, सुज्ञ आणि विद्वान लोकांचं याविषयी एकमत झालं की मानवी जीवनात जे क्लेश, दुःख हल्ली वाढत चाललेले, ताणतणाव, अशांती वाढत चालली, त्याच्यावरचा उपाय म्हणजे भगवंताचं ध्यान, भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन, त्याची प्रार्थना, त्याची सेवा. आणि जगभरातले लोक आता या सगळ्या अध्यात्माकडे आकर्षित होत आहेत. आपापल्या पंथाप्रमाणे, आपापल्या धर्माप्रमाणे ईश्वराची ते प्रार्थना करतायत. आणि ते खरं आहे. तुकोबारायांनी तर फार ठामपणानं सांगितलं, तेने विण जीवा सुख,
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुखण हे. आणि म्हणून मनाला हळूहळू हे वळण लावावं लागतं. सुरुवातीला त्याला ही गोष्ट फारच अवघड जाते, पण हळूहळू एकदा का हे मन तिथे रंगलं, मग आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखली या. एक छान गोष्ट एकदा वाचली होती. दोघं चौघ मित्र हरिद्वारला काही कामाच्या निमित्ताने गेले. मोठी इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे, जसं ते तीर्थक्षेत्र आहे. गंगा हिमालयातून धरणीवर येते आणि तिथून तिचा प्रवास पुढचा सुरू होतो ऋषिकेश हरिद्वार पासून. फार महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. तसंच काही इंडस्ट्री तिथे आहे आणि म्हणून कामाच्या निमित्ताने दोघं चौघ मित्र गेले. आणि गेल्यानंतर त्यांचा मुक्काम 4-6 दिवस तिथे पडले. त्याच्यातले 2-3 जण जे होते ते फारच धार्मिक होते. ते म्हणाले आपण भाग्यवान आहोत, कामाच्या निमित्ताने होईना पण एका तीर्थक्षेत्रात आपल्याला येण्याचा योग आलाय. आपण रोज सकाळी गंगेचं स्नान करत जाऊ, दर्शन करत जाऊ, माया देवी, मनसा देवी, चंडी देवी, आणि मग आपापल्या कंपनीच्या कामाला सुरुवात करत जाऊ. त्याच्यातला एक जण होता, तो मात्र थोडा नास्तिक विचाराचा होता. तो म्हणला काय फरक काय पडतो मला, नदीवर जाऊन आंघोळ केली तरी पाणीच आहे आणि नळावर इथे आंघोळ केली तरी पाणीच आहे. अर्थात श्रद्धावानाच्या दृष्टीने नदी आणि नळ याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे, बरोबर आहे, अंतर आहे. पण ज्याला श्रद्धाच नाही त्याला नदीतही तेच पाणी दिसतं, नळातही तेच दिसतं, त्याला त्याच्यात कोणताही बदल वाटत नाही. मला वाटतं त्यात फार मोठा बदल आहे. हॉटेलात मिळणारं अन्न आणि कीर्तनानंतर मिळणारा प्रसाद, बरोबर आहे की नाही राजू भाऊ? राजू भाऊनी प्रसाद तयार केला, पण कीर्तनानंतर जो प्रसाद मिळतो तो प्रसाद आहे. आणि हॉटेलात मिळतं ते गरजेपोटी नाईलाजानं घ्यावं लागतं, म्हणून त्याला हे अन्न म्हणूया. त्याला काही अन्न म्हणायचं नाही असं काही नाही, अन्न आहे. परंतु त्या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. हा प्रसाद आहे ते फक्त साधारण अन्न आहे, त्याच्यातही काही गुणा दोष आहेतच तिकडे, पण इथे मात्र या अन्नामध्ये कोणताही दोष नाही. तसं गंगेचं पाणी श्रद्धेनं जर त्यामध्ये स्नान केलं तर गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. हा विषय श्रद्धेचा आहे. त्याला श्रद्धा असेल तर, जसं एखाद्याला शिक्षक हे पगार घेणारे आपले नोकर वाटतात आणि एखाद्याला शिकवणारे ते आपले गुरु वाटतात, हा मानसिकतेतला आणि दृष्टिकोनातला फरक. अलीकडच्या मुलांना शिक्षक हे गुरु म्हणून वाटतच नाही. अर्थात त्यामध्ये दोघांची जबाबदारी फार मोठी आहे. विठाला शिक्षकांची जबाबदारी आहे आपलं गुरुपद सांभाळून ठेवणं, त्या पात्रतेनंच वर्तन करणं. आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे ते काही असो पण ते आम्हाला विद्या देतात, ज्ञान देतात, म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. पण श्रद्धेचा विषय, व्यक्ती तीच आहे. कुणी त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतं, तर कुणी पगार घेणारे एक नोकरदार म्हणून फक्त त्यांच्याकडे पाहतं. व्यक्ती तीच आहे. तसं वाहणारं पाणी वाहत आहे, कुणी पवित्र गंगाजल म्हणून श्रद्धेनं त्याच्याकडे पाहतात, तर कुणी त्याला, हा नास्तिक एक मुलगा, तो म्हणला मला काही गंगेवर आंघोळ करायची, मी आपल्या इथे नळावर आंघोळ. हे दोघं तिघं दररोज जायचं, स्नान करायचे, दर्शन करायचे, कामकाज करायचे. मला असं वाटतं दिवसाची सुरुवात जर आपण ईश्वरीय दर्शनानं, चिंतनानं, सेवेनं जर केली तर बघा दिवसभर सुद्धा एक वेगळाच उत्साह, आनंद आपल्याकडे टिकून राहतो. आणि दिवसाची सुरुवातच जर शिव्यागाळा देऊन झाली तर, आमच्या काही शेतकऱ्याच्या कुटुंबात ओव्या म्हणत नाही सकाळी, उठल्याबरोबर शिव्या. म्हणून या आजीबाई सारखी माणसं आम्हाला का महत्वाची वाटतात, तर त्या उठल्याबरोबर ओव्या वाचायच्या. बरं का, ज्ञानेश्वरीच्या त्या भक्त होत्या, ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांना आवडायचं. आणि म्हणून अशा पुण्यवंतांचं हे पुण्य स्मरण आपल्याला करता येतं. विठारा दिवसाची सुरुवात ही मंगलमय झाली पाहिजे, पवित्र झाली पाहिजे, भावना संतुलित राहिल्या पाहिजे. जरा
आध्यात्मिक दृष्टिकोन नसेल मान्य तर थोडस मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, सायकोलॉजीच्या दृष्टीने विचार करा. मन शांत राहावं वाटत असेल, शांती नाही वाटत असेल तर आपल्याला विचारांचं भावनांचं संतुलन करणं गरजेचं आहे. आणि विचार आणि भावना बुद्धी या सर्वांचं संतुलन करायचंय तर काहीतरी भजन करून दिनक्रमाची सुरुवात करणं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही स्तोत्र म्हणा, मंत्र येत असतील मंत्रोच्चार करावा, भजन येत असेल भजन म्हणा, वाचनाची आवड असेल काहीतरी चांगले विचार पवित्र विचार देणाऱ्या ग्रंथांचं सकाळच्या वेळी वाचन करावं. काकड आरतीची आवड असेल त्यांनी काकड आरती म्हणावी, हनुमान चालीसा आवडत असेल पुष्कळ पर्याय. ही सगळी परमेश्वराचीच प्रार्थना आहे. आणि काहीच नाही जमलं तर बैसलीये ठाई म्हणता राहणार. अगदी बसल्या बसल्या बाकी काही करता येत नाही आता अशा अवस्थेत देवाचं चिंतन करा. परंतु माणसाला आत्मिक ऊर्जा देण्याचं काम परमार्थ करतो, मनोबल वाढवण्याचं काम परमार्थ, सकारात्मकता वाढवण्याचं काम परमार्थ करतो. हे आता वैज्ञानिक पातळीवर सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून तिघाजण रोज स्नानाला जायचे, दर्शन करायचे, आनंदात दिवस जायचा. एक नास्तिक नळावर स्नान करायचं, गोडीच नाही त्याला. सरते शेवटी शेवटचा दिवस मुक्काम होता. हे बाकीचे मित्र त्याला म्हणाले, अरे गड्या आपण इथे 5-6 दिवस मुक्काम केलं, एकही दिवस तू गंगेत स्नान करायला आला, निदान गंगेवर फिरायला तरी जा. तो म्हणला ठीक आहे बा, तुम्ही म्हणता तर मी फिरायला येतो. काही माणसं फिरायला म्हणलं की मग येतात, चला बा पंढरपूरला फिरायला, आळंदीला फिरायला. आळंदी फिरायला फिरायला मुंबईला जावं, आळंदी फिरायला, पंढरी फिरायला. जो काही फेरा आपल्या मागे लागलाय तो चुकवायला पंढरी आणि आळंदी आहे. विठाला जन्म मृत्यूचा फेरा, दुःखाचा फेरा, कर्माचा फेरा हा चुकवण्याची ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्राला जायचं म्हणजे करमणुकीसाठी नाही, तीर्थक्षेत्रांना जायचं म्हणजे हवा पाणी बदलासाठी नाही. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली हा नास्तिकच होता, तुला फिरायला का होईना त्याला. दोघं तिघ जण स्नानाला गंगेत उतरले, हा फिरायला म्हणून आपला काठावर फिरत होता. आता आपल्याला माहिती आहे हरिद्वारला मोठमोठे घाट बांधलेले आहेत, स्नानाची व्यवस्था, काही किलोमीटरच्या किलोमीटर सगळीकडे घाट बांधले. गर्दी होती, जरा काही पर्वकाळ होता आणि हा काठावरती फिरत असताना गर्दीत कोणाचा तरी जोराचा धक्का लागला आणि तो गंगेत पडला. बघा मी का सांगतो, सिद्धार्थ ध्यानात ज्याच्यातून आपण सुरुवात केली होती, या मनाला अगोदर गोडी नसते, हळूहळू ती लावावी लागते.
याला स्नानाची गोडी नाही, दर्शनाची गोडी नाही, पण धक्का लागून गंगेत पडला. आणि गंगेच्या पाण्याचं वैशिष्ट्य हरिद्वारला, ऋषिकेशला असं आहे की सुरुवातीला बोट बुडवलं तरी फार थंडगार लागतं, पण स्नान करायला लागलं की अजिबातही थंडगार नसते लागत. काय आश्चर्य असेल माहिती नाही. अगदी बर्फासारखं थंड पाणी, पण किती वेळ तुम्ही स्नान करा त्याचा त्रास काही होत नाही. एका आम्ही कुंभमेळ्याला 3 वेळा स्नान करायचो. 1998च्या कुंभाला जवळजवळ 1.5 महिन्याचा मुक्काम गंगा काठावर करता आला. 3 वेळा स्नान करायचो. सांगण्याचा मतितार्थ एक काय, ती गोडी हा पडला आणि मग त्याला कळालं, अरे खरंच गंगा स्नानाची गोडी काय. त्याला जरा आनंद वाटायला लागला, तो रमला, तो स्नान करू लागला, मनातल्या मनात पश्चाताप करू लागला. 2-4 दिवस अगोदर पासून स्नानाला मनातल्या मनात पुन्हा असाही विचार करू लागला, नळात आणि याच्यात बराच फरक आहे. काही जण नंतर मनातल्या मनात विचार करतात, कारण त्यांना जाहीर कबूल करता येत नाही की परमार्थ खरा आहे म्हणून. अगोदर परमार्थाला शिव्या दिलेल्या असतात आणि मग मनातल्या मनात मात्र कबूल करतात. काही खरं नाही म्हणतात. संसार किती करा, तो दुःखाचाच असतो, त्याच्यात पश्चाताप होतो, परमार्थच खरा आहे. हा रमून गेला स्नानामध्ये. दुसरे 3 जण बाहेर आले, ते हसायला लागले, बघा म्हणे 2-4 दिवस आला नाही ना, आज किती रमला. ते म्हणायला लागले, अरे बाबा चल आता आपली रेल्वे गाडी आहे, आपल्याला वेळेत तिथे गेलं पाहिजे स्टेशनवर. तो म्हणला, मित्रांनो 1-5 मिनिट मला आणखी स्नान करू द्या, मी चुकलो, मला आतापर्यंत हा अनुभवच नव्हता, पण आता कळले की गंगा स्नानाचा अनुभव काय. या मनाला भगवंताच्या भजनाचा, चिंतनाचा अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत ते तिथे जायला कचरतं, त्याला ते नको वाटतं. पण एकदा का ती आवड लागली, मग मन राम रंगले अवघे, अगदी संपूर्ण राममय होऊन जातं, ईश्वरमय ते मन होऊन जातं. त्याच्यामध्ये आता दुसरी कोणती भावना उरत नाही. विठाला आणि त्या चिंतनानं एकदा का मन तिथे रमलं की मग जीवन सुखी होतं. तुकाराम महाराजांना हे अपेक्षित होतं. लोकांनी मनपूर्वक भगवत भजन करावं. ज्या ईश्वरानं जन्म दिला, ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलं, जो आज या वर्तमानात आम्हाला जगवतोय, फिरवतोय, बोलवतोय, चालवतोय, ही सगळी त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य आहे. आणि आम्ही मात्र दुर्दैवानं आमच्यातले काही जण मात्र त्याला विसरले, त्याच्याकडे पाठ फिरवली परमेश्वराकडे, आणि स्वार्थाच्या मागे, भोगाच्या मागे, वेगवेगळ्या विषयांच्या मागे माणसं धावत निघाली. मला वाटतं धावावं लागतं, पळावं लागतं. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा माणसाला धावपळ करावी लागते, पण ही धावपळ करताना जे मुख्य आपली जबाबदारी आहे ती विसरू नये. मुख्य जबाबदारी काय? संतांनी समजावून सांगितली. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की लोक हे जीवनामध्ये सुख प्राप्तीसाठी धांदल करतायत, धावपळ करतायत, पण ज्याच्याकडे ज्या दिशेनं पळायला पाहिजे ती दिशा चुकलेली, जे साधन करायला पाहिजे त्या साधनापासून दुरावलेले आहे. या लोकांना समजावून तरी कसं सांगतात? महाराजांनी काही लोकांना वेदाचं उदाहरण देऊन समजावून सांगितलं, काहींना लोक परलोकाची भीती दाखवून समजावून सांगितलं, काहींना तुकोबाराय म्हणाले की मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाद. बाबांनो, आजच भजन करा, पुण्य करा, सत्कर्म करा, आशीर्वाद घ्या, कारण उद्या जर सत्कर्म न करता आम्ही जर मेलो तर आम्हाला जाब द्यावा लागेल, आणि जे काही चुकीचं केलंय त्याची परतफेड तिथे होणार आहे. हे समजावून सांगितलं. काही वेळेला तुकाराम महाराज या समाजाला वेदाच्या माध्यमातून बोलले. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठाना. मला वाटतं अशा बऱ्याच प्रकारांनी महाराजांनी भजन करा समजावून सांगितलं. पण महाराजांना वाटलं त्याच्यापेक्षा एक अत्यंत महत्वाचं उदाहरण दिलं पाहिजे. वेद सगळ्यांना कळेलच असं नाही, परलोक सगळ्यांना मान्य असेलच असं नाही, पण देह सर्वांना मिळालेला आहे, देहामध्ये सगळे राहत आहेत आणि देहावर सगळ्यांचं प्रेम आहे. मला वाटतं देव न मानणारे जगामध्ये असतील, पण देहाची काळजी घेणारे मात्र सगळेच आहे. देह मानणारे मात्र सगळे नाही. देहाची आपणपे मानिती, या देहालाच मी म्हणणारे, वास्तविक देह म्हणजे मी नाही, पण देहावर प्रेम आहे ना. आत्मा वेगळा असतो, देह वेगळा असतो, हे अज्ञानाने कळत नाही.
मग देहाला देहखंडानाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, अशी एक समज झालेली असते. महाराज म्हणाले देहाचंच उदाहरण जगाला देऊ. देह आवडतो ना. मग तुकाराम महाराज लोकांकडे आले, लोकांना विचारलं का हो तुम्हाला देहावर प्रेम आहे? म्हणाले हो महाराज, कारण देह आहे म्हणून आम्हाला जीवन आहे. मग म्हणाले एक उत्तर द्या, ज्या देहावर तुमचं प्रेम आहे, ज्या देहाच्या माध्यमातून तुम्ही जीवनातले सर्व व्यवहार करता, तो देह, ते शरीर कोणत्या शक्तीच्या आधाराने आणि कोणत्या सत्तेनं चालतंय त्याचं उत्तर मला द्या. अभंगाचं पहिलं चरण. चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची साथे. चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची महाराज म्हणतात हे शरीर कोणत्या सत्तेनं, कारण जगामध्ये जेवढी उपकरणं यंत्र आजच्या काळात आपण पाहतो त्याचा जरी विचार केला तरी यंत्राला चालवायला सुद्धा पॉवर लागते, शक्ती लागते. डिझेलच्या माध्यमातून, पेट्रोलच्या माध्यमातून, बॅटरीच्या माध्यमातून, कोळशाच्या माध्यमातून, पण त्याला काहीतरी इंधन लागतं, शक्ती लागते. पॉवर शिवाय, शक्तीशिवाय ते चालत नाही. मग हे असणारं पंचतत्वाचं शरीर, पंचतत्वाचा विचार केला तर हे सगळे जड आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि यापासून बनलेलं हे शरीर. मग याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते नेमकं कशामुळे आहे? तर ते चैतन्य म्हणजेच परमेश्वराचा अंश आहे. हेच तुकोबारायांना समजावून सांगायचं. गीतेमध्ये भगवान स्वतः म्हणाले, ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षति. हा श्लोक वाचला की मला एक गोष्ट आठवते. म्हणजे देवावर किती कठीण वेळ आलेली आहे. हे जग त्यानं निर्माण केलं, सगळ्यांना तो सांभाळतो, परत त्यालाच सांगायची वेळ आली की मी या सर्वांचा धनी आहे, मालक आहे. गतीर भरता प्रभुसा निवास शरणम सुहृत. असे हे जे सगळे श्लोक आहे, तसं एखाद्या घरधण्यानं घरासाठी खूप कष्ट घ्यावे आणि पुन्हा त्यालाच सांगायची वेळ यावी की हे आमचे मुलं आहेत, पण मुलांनी मात्र कधीच तोंड भरून म्हणू नये की हे आमचे वडील आहेत. वास्तविक
घरधनी जर इतकं चांगलं आमच्यासाठी करतोय, आमचे वडील आई आमच्यासाठी एवढं चांगलं काम करतायत, मुलांची जबाबदारी आदरपूर्वक त्यांची आठवण ठेवणं, कधीतरी कृतज्ञता व्यक्त करणं, स्मरण करणं. काही दिवसांपूर्वी विचित्र परिस्थिती, मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक कीर्तनकार एका गावी नेहमी कीर्तनाला जायचे आणि बऱ्याच घरी त्यांचं जाणं येणं स्नेह संबंध होते. एका घरी ते नेहमी जायचे. ते घरातला प्रमुख माणूस हुशार होता, धोरणी होता, जाणता माणूस होता. आले म्हणजे महाराज आले की ते परिचय करून द्यायचे. महाराज हे आमचे चिरंजीव, थोरले आहे, धाकटे आहे, मधले आहे, सगळ्यांचा परिचय. या आमच्या सुना, या आमचे नातवंड, या आमच्या धर्मपत्नी, सगळ्यांचा परिचय. दरवर्षी ते कीर्तनकार यायचे आणि त्यांच्या घरी गेलं का ते परिचय करून द्यायचे. हे आमचे मुलं, या सुना, हे नातवंड. एक वर्ष कीर्तनकारांनी हळूच त्यांना सांगितलं, म्हणाले दादा आता काही परिचय करून देण्याची गरज नाही, मी 4-6 वर्ष तुमच्याकडे येतो, सगळ्यांचा परिचय झालाय, आता कशाला पुन्हा पुन्हा दरवर्षी तेच. महाराज तुमची जरी ओळख झाली असली तरी मला हा हरिपाठ रोज म्हणावाच लागतो. का म्हणावा लागतो? तो माणूस हुशार होता. तो म्हणला महाराज तुमचं लग्न झालंय का? म्हणे नाही झालं. तुम्हाला काय कळतं बोलला याच्यातून? नाही झालं तर गप्प बसा, आमचं काय ते ऐका. म्हणे जसं तुमचं परमार्थाचं काही शास्त्र आहे तसं आमचंही कुटुंबाचं काही शास्त्र आहे. आणि बरोबर आहे, कुटुंबाची सुद्धा एक व्यवस्था असते, शास्त्र. विचारलं का सांगता पुन्हा पुन्हा? त्यांनी सांगितलं त्यांना, पोरांना, सुनांना विसर पडू नये की मी त्यांचा बाप आहे, म्हणून पुन्हा पुन्हा सांगत हे आमचे मुलं आहे का. मला वाटतं परमात्म्याला सांगण्याची वेळ आली. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरेव च. तो पितामहाचा पिता मीची गाय थपंडू सुद्धा, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता. हा संपूर्ण विषय जो आहे, खर तर परमात्म्यानं हे जगत निर्माण केलं, आम्हालाही जन्माला घातलं, आम्हालाही तोच जगवतोय. त्याच्यावर वेळ येऊ नये. आपणच त्याच्या अगोदर म्हटलं पाहिजे की देव माझा, मी देवाचा, हेच माझी सत्यवाचा. हा भाव आपल्या अंतकरणात असला पाहिजे. तो संतांच्या अंतकरणात होता, तो तुमच्या आमच्या सामान्याच्याही अंतकरणात भाव निर्माण व्हावा. म्हणून तुकोबाराय विचारतायत, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिबिन. बाबांनो त्याला विसरू नका, जो आमच्या जीवनाचं खरं अधिष्ठान आहे. कारण फुलातला सुगंध गेला की फुलाचं महत्व संपलं, नदीचं पाणी असलं की नदीचं महत्व संपलं. तसं आयुष्यात या देहातलं चैतन्य निघून गेलं की देहाचंही महत्व आयुष्या शेवटी देह तैसा, हे उदाहरण देऊन सांगितलंय. त्या पद्धतीनं तो परमात्मा इथे नांदतोय, म्हणून आम्हाला जगातलं सर्व सुख अनुभवता येतं. तो नाही त्या दिवशी आम्हाला जगही नाही आणि जीवनही नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तोच सर्व काही आमच्या शरीराकडून करून घेतोय, म्हणून त्याची आठवण ठेवावी, त्याचं भजन चुकू देऊ नये. अभंगाचं दुसरं